ओम नमो आदेश। माघ शुक्ल द्वितीया हा दिवस नाथ संप्रदायासाठी आणि आपल्या दत्त संप्रदायासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस, कारण ह्या दिवशी आला आहे धर्मनाथ बीज। काय आहे हे धर्मनाथ बीज ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। कसं साजरं करायचं आहे आपल्याला धर्मनाथ बीज, कुठल्या सेवा करायच्या आहेत, तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत। धर्मनाथ बीज, आता धर्मनाथ बीज हे नाथ संप्रदायातील अतिशय महत्वाचं आहे। ह्या दिवशी जो कोणी दान धर्म करतो, जो कोणी चांगलं कर्म करतो, त्याच्या आयुष्यामध्ये कधीही वाईट संकट, भूत प्रेत पिशाच बाधा, कुठल्याही प्रकारची फसवणूक असेल, तुमच्या लग्न संदर्भातली अडचणी असेल, जर तुम्हाला कोणी फसवलं असेल, तुमच्यावर कोर्ट कचेरी चालू असेल, किंवा तुम्ही कुठल्या तरी आर्थिक शारीरिक मानसिक कष्टात असाल आणि जर तुम्ही धर्मनाथ बीजच्या दिवशी दान धर्म केलं, तर त्याच्या आयुष्यातील ह्या सगळ्या कटकटी, सगळे दुःख दूर होतील, असं स्वतः किमयागिरी ग्रंथामध्ये याचं वर्णन केलेलं आहे। आता धर्मनाथ बीज काय आहे ते आपण बघूया। तर त्रिविक्रम राज नावाचा राजा मृत्यू पावला तेव्हा स्मशानात खूप जास्त रडारडी सुरू होती, आक्रोश सुरू होता। तेव्हाच गोरक्षनाथ आणि मच्छिंद्रनाथ यांची यात्रा सुरू होती। तेव्हा तो सगळं बघून गोरक्षनाथांना दया आली आणि त्यांनी मच्छिंद्रनाथांना प्रार्थना केली। मग परकाया स्वरूप मच्छिंद्रनाथांनी स्वतःचा देह ह्या त्रिविक्रम मध्ये ठेवला आणि त्रिविक्रम हा जिवंत झाला। त्रिविक्रम जेव्हा जिवंत झाला तेव्हा सगळीकडे सुखाचं आनंदाचं वातावरण होतं। तब्बल 12 वर्ष त्रिविक्रम आणि रेवती यांनी संसार थाटला। या 12 वर्षामध्ये त्यांना एक पुत्र प्राप्त झाला, त्यांचं नाव त्यांनी धर्मनाथ ठेवलं। तब्बल 12 वर्षाच्या या संपूर्ण संसारानंतर त्रिविक्रमाने आपला देह ठेवला, म्हणजेच काय, स्वतः मच्छिंद्रनाथाने आपल्या अवतार कार्याची त्रिविक्रमामध्ये त्यांनी जो देह ठेवला होता त्याची त्यांनी समाप्ती केली आणि धर्मनाथाला 12 वर्ष राज्य करायला सांगितले। मग 12 वर्षाचं राज्य करून धर्मनाथाला त्यांनी जेव्हा गुरुमंत्र दिला, धर्मनाथांना जेव्हा त्यांनी दीक्षा दिली, तो हाच दिवस ज्याला आपण धर्मनाथ बीज म्हणून साजरी करत असतो। आता तुम्हाला समजलं असेल की धर्मनाथ बीज काय आहे। आता आपण बघूया हे धर्मनाथ बीज कसं साजरी करायचं। बघा, मंगळवारी म्हणजेच 20 तारखेला आपल्याला सकाळी उठून शुशुरभूतून, अर्थात मासिक धर्म सुत्त पिटळ असेल तर सेवा नाही करता येणार तुम्हाला, पण ज्यांचं सगळं चांगलं आहे त्यांनी छानपैकी चौरंग अंतरावं, त्याच्यावर तुम्ही पिवळं किंवा लाल वस्त्र अंतरू शकता। तुमच्याकडे जर नवनाथ महाराजांचा फोटो असेल तर तो तुम्ही ठेवू शकता, दत्त महाराजांचा फोटो ठेवू शकता, महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता, आणि ज्यांच्याकडे फोटो नसेल त्यांनी 9 सुपाऱ्या ठेवू शकता, 9 नवनाथांचं प्रतीक म्हणून, फक्त फोटो ठेवला तरी चालेल। काही आम्ही मांडणी नाही केली तरी चालेल, कारण बऱ्याच घरात आहे ना नवनाथ महाराजांचा फोटो असतो किंवा स्वामींचा फोटो असतो। मग तुमची इच्छा असेल तर तुम्ही मांडणी करू शकता, नसेल तर तुम्ही मांडणी नाही केली तरी चालेल, फक्त सेवा महत्वाची आहे। ज्यांना मांडणी करायची आहे त्यांच्यासाठी सांगते, आपल्याला काय करायचं आहे, छानपैकी आधी चौरंगावर एक आसन ठेवायचं, त्याच्यावर तुमची इच्छा असेल तर तुम्ही कलशाची स्थापना करू शकता, दत्त महाराजांचा किंवा नवनाथ महाराजांचा फोटो तुम्ही ठेवू शकता। सुरुवातीला गणपती बाप्पांची पूजा करायची असते, गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक तुम्हाला करायचा आहे। नंतर नवनाथ महाराजांची फोटो असेल किंवा दत्त महाराजांचा फोटो असेल तो स्वच्छ करायचा आहे, शुद्ध गायच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे, आणि शंख ठेवायचा आहे, तुम्हाला घंटी ठेवायची आहे। हे सगळं ठेवल्यानंतर सकाळी तुम्ही मांडणी करून घ्या। आता ही झाली पूजा। पूजा केल्यानंतर गणपती बाप्पांची आरती करा, नवनाथांची आरती करा, दत्त महाराजांची आरती करा। तर आम्हाला ना मांडणी करणं शक्य होत नाही, आम्ही सेवा केली तर चालेल का, तर हो तुम्ही करू शकता। आता मांडणी करून झाल्यावर नैवेद्य तर महत्वाचा आहे। मंगळवार असल्यामुळे 90% लोक मांसाहार करत नाही, पण तरीही सांगेल, धर्मनाथ बीज हा नाथ संप्रदायातील अतिशय महत्वाचा दिवस आहे। ह्या दिवशी आपल्याला मांसाहार करायचा नाही, सेवा खूप महत्वाची आहे। नवनाथांना मिलिटरी फोर्स म्हटलं जातं, ज्यांच्या घरात नवनाथ पारायण केलं जातं त्या घरात कधी भूत प्रेत पिशाच बाधा वास करत नाही, त्या घरात नेहमी सुख नांदत असतं, त्या घरात नेहमी शांतता नांदत असते। तर आता आपल्याला काय करायचं आहे, मांडणी करून झाल्यावर श्री नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं आवर्जून एक पारायण तुमच्या घरात झालंच पाहिजे। आता हा मूळ ग्रंथ नाहीये, हा नवनाथ भक्तिसारचा मूळ ग्रंथ नाहीये,
ज्यांच्याकडे नवनाथ भक्तिसार मूळ ग्रंथ असेल त्यांनी 34वा आणि 40वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे, ज्याला आपण कल्पतरू म्हणतो. 40वा अध्याय आणि 34वा अध्याय का वाचायचा आहे? कारण त्याच्यामध्ये धर्मनाथांची संपूर्ण माहिती दिलेली आहे, तो वाचायचा आहे. आणि 40वा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे मूळ नवनाथ पारायणामधील, म्हणजे नवनाथ जो काही ग्रंथ आहे त्याच्यातील. ज्यांना ते करणं शक्य होत नाही त्यांनी हे आवर्जून करावं आणि हेही करावं आणि 2 अध्याय ते पण वाचावेत. आमच्याकडे मूळ नवनाथ ग्रंथ नाही आहे, त्यांनी युट्यूबला लावून द्यावं, PDF काढावी, वाचावं, गुगलवरनं वाचून. जर असेल ग्रंथ तर ठीक आहे, नसेल तर तुम्ही ऑनलाईन पण वाचू शकता. आणि हा ग्रंथ असेल तर आवर्जून तुम्ही नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं आवर्जून पारायण मंगळवारच्या दिवशी तुम्हाला दिवसभरात कधीही करायचं आहे. संध्याकाळी केली सेवा तरी चालेल. नवनाथ पारायण जेव्हा आपण सुरू करत असतो तेव्हा शक्यतो संध्याकाळीच करत असतो, प्रदोष काळी. पण अगदी 8 आणि 9 करू नका. तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर पारायण केलं तरी चालेल किंवा संध्याकाळी केलं तरी चालेल. नैवेद्य महत्वाचा आहे. या दिवशी काय करू शकता तर नवनाथ पारायणाच्या दिवशी बघा आपल्याला उडदाचे वडे याला मान आहे, त्याच्याबरोबर घेवड्याच्या शेंगा ज्याला आपण श्रावणी शेंगा म्हणतो. बघा मैत्रिणींनो, वालाच्या शेंगा वेगळ्या आहे, वाल पापडी वेगळी आहे, घेवड्याच्या शेंगा तुम्हाला माहिती असेल, इथे मी तुम्हाला जर असेल माझ्याकडे फोटो तर इथे तुम्हाला मी टाकते. तर घेवड्याच्या शेंगा तुम्ही भाकरीचा नैवेद्य दाखवू शकता, तुम्ही खिरीचा नैवेद्य, तांदळाच्या खिरीचा नैवेद्य दाखवू शकता, तुम्ही उडदाच्या वड्यांचा नैवेद्य दाखवू शकता. छानपैकी तुम्ही जे तुम्हाला करणं शक्य होईल तेवढं तुम्ही करू शकता. नाही तर फक्त खीर आणि उडदाच्या वड्यांचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. फूल अर्पण करावं, धूप दीप नैवेद्य आपल्याला अर्पण करायचं आहे. आणि आता सेवा महत्वाची आहे. काय सेवा करायची ते तुम्हाला सांगते. तर सगळ्यात आधी आपल्याला दत्त महाराजांचा बीज मंत्र जो तुम्हाला मी सांगते, ओम द्रां चिरंजीविने नमः, ओम द्रां चिरंजीविने नमः, या मंत्राची 1 माळ करायची आहे. 1 माळ श्री स्वामी समर्थ याची 1 माळ करायची आहे. त्याच्याबरोबर शाबरी मंत्र ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः, या मंत्राचा तुम्हाला 1 माळ जप करायची आहे. आणि नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय 34वा आणि 40वा हे 2 अध्याय तुम्हाला ह्या दिवशी पठण करायचे आहे. सेवा कोणीही करू शकतो. तुमच्या घरात धर्मनाथ पीठ साजरं होत असेल, तुम्ही सेवा करत असेल तर त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करण्याचा प्रयत्न करा, किंबहुना तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन कराच. त्याच्याबरोबर दुसरं एक महत्वाचं, घरात मांसाहार होणार नाही, म्हणून तो दिवस तुम्हाला आवर्जून पाळायचा. कारण हा नाथ संप्रदायामधील सगळ्यात महत्वाचा दिवस आहे. आपल्या दत्त संप्रदायामध्ये सुद्धा हा दिवसाला अनन्य साधारण महत्व आहे. हे झालं. आता आपल्याला माहिती आहे की नवनाथ पारायण बघा रोज बऱ्याच महिला आहे अशा ज्या रोज 2-2 अध्याय पठण करतात. मी आधीच सांगितलं की नवनाथ पारायण हे मिलिटरी फोर्स आहे. जसं सीमेवर जे काही आपले जवान आहेत ते आपलं संरक्षण करत असतात, त्याच पद्धतीने नवनाथ महाराज आपल्या आयुष्यातील एक बाउंड्री लाईन आहे. आपल्या आयुष्यात कधी कोणाचं दुःख, संकट, वाईट बाधा, कष्ट, बाहेरची बाधा, कुठलं नको ते सगळ्या बाधा आपल्यापर्यंत येऊ देऊ नये याचं तंतोतंत पालन हे नवनाथ महाराज करत असतात. ज्या घरात नवनाथ भक्तिसार ग्रंथ किंवा नवनाथांचा मूळ ग्रंथाचं पारायण होतं ना, त्या घरात कधीच कशाची कमी पडत नाही. तिथे नेहमी सगळं चांगलंच घडतं. म्हणून मी तुम्हालाही सांगते की धर्मनाथ बीज हा अतिशय सुंदर असा दिवस आहे. तो आपल्याला साजरी करायचा आहे, चांगल्या गोष्टीने साजरी करायचा आहे, चांगली सेवा करून साजरी करायचा आहे. नक्कीच मैत्रिणींनो, तुमच्या जवळपास कोणीतरी असेल तर त्यांना ह्या दिवसाचं महत्त्व पटवून द्या आणि त्यांना सांगा की आपल्याला नवनाथ महाराजांची सेवा करायची आहे, आपल्याला नवनाथ भक्तिसार ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि नवनाथ महाराजांचा जो मूळ ग्रंथ आहे त्याचे 2 अध्याय तुम्हाला पठण करायचे. जसं होईल तसं होईल, जसं करण्याचा तुम्ही प्रयत्न करा. नक्कीच नवनाथ महाराजांची कृपा तुमच्या माझ्यावर राहू दे, हीच मी महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.